गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर बघा सकाळी सकाळी मी तुम्हाला दाखवत आहे कपबशी। तर मी नवीन कपबशी आणली आणि माझी खूप इच्छा होती की मला अशा कपबशीमधून चहा प्यायचा होता। तर बघा आता मी इथे बनवलेला आहे चहा। आणि कोणाकोणाला चहा आवडतो तर त्यांनी नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। आणि ज्यांना चहा आवडतो त्यांनी नक्की या, माझ्या या कपबशीमधून चहा प्यायला नक्की या। तर बघा किती छान असा। तर मी मुद्दामून छोटी साईज आणला कपाची, कारण असं होते की मोठी साईज असली की आपण तेवढा भरून चहा घेतो। तर मला चहा आवडतो सुद्धा आणि म्हणजे ॲसिडिटी पण होते, त्याच्यामुळे मग मी कप छोटाच घेतलेला आहे। आणि बघा आलं की नाही तोंडाला पाणी। तर जे चाय लवर आहेत त्यांना तर नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल, तर जे चाय लवर आहेत त्यांनी नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चहा प्यायलासुद्धा या। तर कशी वाटली तुम्हाला माझी कपबशी आणि चहा, कपबशीमधला चहासुद्धा? तर नक्की मस्त अद्रक टाकून केलेला आहे, तर नक्की प्यायला या। तर आता बघा तुम्हाला मी सर्वांना दाखवते मी आणलेली कपबशी। तर खूप सुंदर अशी कपबशी आहे आणि याच्यामध्ये 6 पीस आहेत कपबशीचे। तर बघू शकता आता। तर हे बघा अशा 6 बशा आहेत। तर खूप छान सेट आहे आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती घ्यायचा, तर त्याच्यामुळे मग मी घेतलाच। तर बघू शकता इथे हे कप आहेत। तर हे 6 कप आहेत। तर मुलगा काही चहा पित नाही, तर दोघांसाठी 2 कप आणि बशा काढलेल्या आहेत। आणि हे बाकीचे ठेवून देते आता, कारण एवढी काही गरज नाही। आम्ही घरात इनमेन 3 माणसं आहोत आणि तिघांसाठी काय तर मुलगा पितच नाही, त्याच्यामुळे आता फक्त कोणी आलं गेलं तरच तेव्हाच काढणार मी। कारण आमच्या दोघांना काय लागते, दोघांना फक्त एक कप आणि एक बशी, समजा माझी एक आणि त्यांची एक, दोघांचे 2 कप आणि दोघांच्या 2 बशा मी काढलेल्या आहेत। आणि तुम्हाला दाखवते माझं दूध कसं असते, एकदम मलाईदार दूध असते। तर खरंच खूप मज्जा येते चहा प्यायलासुद्धा। तर हे बघू शकता। तर माझ्या घरी जे दूध येते ते खूप छान असं मलाईदार असते आणि चहासुद्धा खूप छान होतं। तर आणि याच्यामध्ये मी अद्रक विलायची टाकून चहा बनवते अशा दुधामध्ये। तर नक्की कमेंट करून सांगा कसा आहे कपांचा सेट। आणि आज सकाळी सकाळी मी घेतलेला चहा। तर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझ्यासारखा चहा प्यायचा तर माझ्या घरी यावं लागेल। तर चला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल, छोटासा व्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।